आजची सर्वात मोठी बातमी एस.टी. महामंडळाच्या शिवाई वातानुकूलित परळी पंढरपूर बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे येरमाळा बस स्थानकात अपघात, एका प्रवाशाचा पाय निकामी. महाराष्ट्रातील प्रसिद्ध आई येडेश्वरी देवस्थान या येरमाळा गावचे बसस्थानक असून या ठिकाणी महामंडळाच्या बसेसच्या 272 पेक्षा जास्त फेऱ्या होत असतात. या ठिकाणी खूप अशी गर्दी असते. दिनांक 11/8/2026 रोजी पंढरपूर परळी शिवाई MH 49CW 1483 येरमाळा बस स्थानकामध्ये ही वातानुकूलित बस दाखल भरधाव वेगाने झाल्यानंतर पूर्ण बस स्थानक रिकामं असतानाही भरधाव वेगानं या बसनं सदरील एका प्रवाशाच्या सरळच पायावर पुढचं टायर चढवलं आणि भयानक आणि भीषण असा अपघात झाला. त्यानंतर आपण वाहक आणि चालकाशी संपर्क बस स्थानकामध्ये येताना काय स्पीड असतो तुमच्या गाडीचा? नॉर्मल CCTV फुटेज आहेत तुमच्या गाडीचा भरधाव वेग होता? नॉर्मल असता तरी प्रकरण घडलंच नसतं असं. गाडी थांबली CCTV फुटेज आहेत ना तुमच्या, ते ऑलरेडी आहेत की नाही? तुमची गाडी CCTV फुटेजमध्ये आहे. तुम्ही नाही म्हणलं तरी तुमचा स्पीड तिथं कळतो. महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणायचं आणि माणसाच्या जीवावर बेतवायचं, हे बरोबर दिसतंय का साहेब तुम्हाला? काय नाव आहे तुमचं? बालाजी मगरे. तुमचं? गोविंद. सदरील व्यक्तीला आपण पाहत आहात. ह्याच्या पायावरती पूर्ण टायर चालल्यामुळे पाय पूर्ण निकामी झालेला आहे. सदरील सर्व दृश्य आम्ही लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहोत. काही वेळानंतरच सर्व प्रवाशांची गर्दी झाली आणि येरमाळ्यातील अनेक रिक्षा चालकांनी मदत करून 108 या रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आलं. त्यानंतर या प्रवाशाला पुढील उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय रुग्णालय या ठिकाणी रवानगी करण्यात आली. आपण पाहत आहात हे समोरील दृश्य. सदरील ही व्यक्ती आणि एस.टी. महामंडळाच्या चालकाचा हा निष्काळजीपणा. आज या निष्काळजीपणामुळे एका कुटुंबकर्त्याला आपला पाय गमवावा लागलेला आहे. यास जबाबदार कोण? हे सर्व दृश्य येरमाळा बस स्थानकातील CCTVमध्ये कैद झाला असून पुढील तपास येरमाळा पोलीस ठाणे बीट अंमलदार करीत आहेत. हे सर्व दृश्यांकन आम्ही लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यासमोर ठेवत आहोत. 108 गाडीमध्ये या रुग्णवाहिकेत या ठिकाणी या अपघातित व्यक्तीला उचलून नेत असतानाचे हे चित्रण आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत. येरमाळामधील सुज्ञ व जाणकार नागरिक त्याचबरोबर अनेक रिक्षा चालकांनी या ठिकाणी येऊन सर्वतोपरी मदत केली. हे त्या क्षणीचे हे सर्व चित्रण आम्ही आपल्यासमोर लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून ठेवत आहोत. येरमाळा बसस्थानक हे आई येडेश्वरी देवस्थान असल्यामुळे खूप प्रसिद्ध असून एस.टी. महामंडळाच्या 272 पेक्षा जास्त फेऱ्या होत असल्या कारणाने या ठिकाणी खूप अशी गर्दी असते. या लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व चालकांना व प्रवाशांनाही आम्ही एक नम्रतेचे आवाहन करत आहोत की आपलं कोणीतरी घरवाडी वाट पाहत आहे असंच अनुकून आपले कर्तव्य आणि जबाबदारी ओळखूनच प्रवास करावा. बस थांबल्यानंतरच बसमध्ये आपण चढावे. घाई आणि गडबड कुठलीही करू नये व चालकासही आवाहन करण्यात येत आहे की आपल्या गतीवर नियंत्रण ठेवून आपण वाहन जागेवर थांबवावे. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें